हॅलो गाईज, तुमचं पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या या प्रश्नाला सुरुवात करतोय. तर आपला प्रश्न काय आहे? योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व रक्तदात्यांचे सरासरी एव्हरेज वय कॉलम A16 कॅल्क्युलेट करा. याला आपण सुरुवात करूया. स्टार्ट बटनवर क्लिक केलेलं आहे आणि इथं आपल्याला बघा E69 पहिले सेल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. E69 ऑटोसम फंक्शनमध्ये जायचं आहे. तुम्हाला ऑटोसम फंक्शन राईट साईडला दिसतोय आणि या ठिकाणी काय करायचं आहे? एव्हरेज सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर जेवढं रेंज आहे तेवढं सिलेक्ट करायचं आहे. बघा, मी खालून वरती पण सिलेक्ट करून जाऊ शकतो, तुम्ही वरतीहून खाली पण येऊ शकता. मी व्यवस्थित जेवढं डेटा आहे तेवढं सिलेक्ट केलं. बघा, या एजच्या खालूनपासून या नंबरपर्यंत सिलेक्ट केलं आहे. आता तुम्ही कीबोर्डवर एंटर बटन प्रेस करा, सबमिट करा. करा. तर वाह, अभिनंदन, तुमचे उत्तर बरोबर आहे म्हणते मित्रांनो. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल G23 मध्ये मॅक्स फंक्शन वापरून सेल रेंज G9 G19 मधील विंडोजचा सर्वाधिक प्रतिसाद दाखवा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम मार्क काढायचा आहे. कुठं काढायचं आहे? G23 मध्ये सिलेक्ट करायचं. ऑटो सब फंक्शनमध्ये जास्तीत जास्त म्हणजे मॅक्स फंक्शन. रेंज सिलेक्ट करायचं G9 ते G19 पर्यंत आणि कीबोर्डवरून एंटर बटन प्रेस करायचं आहे, सबमिट करायचं आहे. ओके करा. पुढील प्रश्न आहे B13 मध्ये योग्य फंक्शनचा उपयोग करून वीक 1 चे सर्वात कमी किलोमीटर दाखवा. KM म्हणजे किलोमीटर. आपल्याला बघा कुठं काढायचं आहे? वीक 1चं B13 मध्ये ऑटोसममध्ये मेन फंक्शन घ्यायचं आहे. रेंज सिलेक्ट करा. याच्यामध्ये सर्वात कमी तुम्हाला मार्किंग दिसेल. एंटर बटन प्रेस करून सबमिट करा. त्याच्यानंतर ओके करा. बघा, पुढील प्रश्न आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये डेटाबेस शीटवरील सेल रेंज H4 H21 साठी करंट सिम्बॉल काढून टाका आणि सर्वसाधारण श्रेणी म्हणजे जनरल कॅटेगरी लागू करा. तर पहा, येथे तुम्हाला कुठं काढायचं आहे? करंट सिम्बॉल H4 ते H21 सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला इथं रेंज म्हणजे याचं जनरल घ्यायचं. बाजूला क्लिक करून सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न आहे. शीटमध्ये एक चित्र घाला. हा चित्र जोडायचं आहे. बघा, कोणतंही इमेज वगैरे जे असेल ते इन्सर्टमध्ये जायचं. पिक्चर. आता पिक्चरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही इथून डाउनलोडमध्ये जे काय असेल पिक्चर, तुम्ही त्या पिक्चरचा यूज करू शकता. ठीक आहे. इथं मी एखादी इमेज घेतलेला आहे, फोटो इन्सर्ट करतोय. बघा, बाजूला क्लिक, सबमिट. ओके करा. पुढील प्रश्न आहे. सेल C4 निवडा आणि बॉर्डर ठळक बॉर्डर करा. तर ठळक म्हणजे बोल्ड. तर बघा, C4 निवडलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर, आपल्याला बॉर्डर ठळक करायचं आहे म्हणजे इथं बोल्ड करायचं आहे बॉर्डर. तर कसं करायचं? इथून जायचं आहे. इथं बघा, थिक बॉर्डर निवडायचं आहे. सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट, सेल D5 मध्ये मजकूर लिहा, त्यावर टिप्पणी जोडायचं आहे. बघा, आपल्याला मजकूर लिहायचा आहे कुठं? D5 मध्ये. आता D5 मध्ये बघा, मी या ठिकाणी नाव टाईप करतोय आणि यावर टिप्पणी जोडणे म्हणजे कमेंट देण्यासाठी रिव्ह्यू टॅब, न्यू कमेंट आणि या ठिकाणी जो काय कमेंट द्यायचा आहे ते इथं टाईप करून घ्या. ठीक आहे. जो तुम्हाला कमेंट द्यायचा आहे तो. ठीक आहे. कमेंट टाईप केला आहे. सबमिट बटनवर क्लिक करा. ओके करा. पुढील प्रश्न आहे. सेल E6 निवडा आणि डबल बॉर्डर जोडा, त्याचा रंग लाल करा. तर बघा, E6 पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचा. E आणि 6. इथं बघा, बॉर्डरमध्ये जायचं आहे. मोर बॉर्डर. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बॉर्डर सिलेक्ट करा. कलर सिलेक्ट करा, रेड. डबल बॉर्डर. हा, इथं गेल्यावर तुम्हाला इथं डबल लाईन दिसतोय. त्याच्यानंतर आउटलाईनवर क्लिक करा. तुम्हाला इथं बॉर्डर दिसतोय, डिस्प्ले होत आहे. या ठिकाणी कलर निवडल्याच्या नंतर ओके करा. बाजूला क्लिक केल्यावर डबल बॉर्डर आलेली आहे. त्याचा रंग बदललेला आहे लाल. सबमिट करून घ्या. पुढील प्रश्नाकडे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये टायटल टेक्स्ट मॅजिक कॅफे बदलून हिवन कॅफे करा. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हा मॅजिक कॅफे नाव दिलेलं आहे. याला काटायचं आहे आणि इथं टाईप करायचं आहे कोणता? हेवन कॅफे. इथं तुम्हाला
तो हिवन कॅपे टाईप केलेला आहे. सबमिट बटनवर क्लिक करून घ्या. ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमधील कॉलम चार्टला बार चार्टमध्ये बदला. स्टॅक बार कॉलममध्ये कोणतेही स्टाईल अप्लाय करा. तर बघा या ठिकाणी इथं काय आपल्याला चार्टला सिलेक्ट करायचं आहे. यावाल्या कॉलम चार्टला डिझाईनमध्ये जाऊन चेंज चार्ट टाईपमध्ये जायचं आहे. बघा इथं जसं तसं कॉलम इन्सर्ट करायचं. बघा प्रश्नामध्ये तसं नाही दिलेलं आहे मित्रांनो. स्टॅक बार चार्टमधील म्हणजे हा विचारताय स्टॅक इथं सॉरी बारमध्ये क्लिक करा. हा विचारता स्टॅक बार, परंतु आपल्याला तसं नाही करायचं. डायरेक्ट क्लिक करून घ्या. ओके बटनवर क्लिक करा. चेंज झालेलं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला कोणतेही स्टाईल अप्लाय करायचे आहे. ठीक आहे. हा तसं एखादा प्रश्न वगैरे गलत आहे असं मी समजतो. ठीक आहे. तुम्हाला मी आन्सर सांगितलं कशा पद्धती होतो. ठीक आहे. मी सांगितलं आहे त्या पद्धतीने जा, सबमिट करून घ्या. ओके करा. पुढील प्रश्न, इफ फंक्शन वापरून कॉलम जी मध्ये YTD ची गणना करा. जर ॲक्च्युअल अमाऊंट रिक्त असेल, रिक्त म्हणजे 0 असेल तर फॉरकास्ट अमाऊंट प्रविष्ट करा, अन्यथा ॲक्च्युअल अमाऊंट प्रविष्ट करा. Using if function calculate YTD in column G. If actual amount is blank then forecast amount else actual amount. तर बघा तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला YTD ची कॅल्क्युलेशन काढायचं. जिथे वाटतं तिथं सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी बघा इथं इज इक्वल टू इफ फंक्शन वापरायचा टॅब द्यायचा. लॉजिक टेक्स्ट काय म्हणते, ॲक्च्युअल अमाऊंट ग्रेटर दॅन रिक्त म्हणजे 0 असेल तर कॉमा द्यायचं. रिक्त असेल तर बघा फॉरकास्ट अमाऊंट ॲक्च्युअल अमाऊंट दिला. ॲक्च्युअल अमाऊंट सिलेक्ट करा, कॉमा द्या. इथं बघा तुम्हाला दिसत आहे व्हॅल्यू. कॉमा दिल्यावर तो व्हॅल्यू चेंज होतो. त्याच्यानंतर नसेल तर मग फॉरकास्ट अमाऊंट सिलेक्ट करा. ब्रॅकेट कंप्लीट करा. नाही केलं तरी जमतो, होऊन जातो. या ठिकाणी क्लिक एंटर बटन प्रेस करा आणि त्याच्यानंतर याच्यावर डबल क्लिक करून तुम्ही ऑटोफिल करू शकता. ठीक आहे. आपण सर्व मार्किंग काढलेले आहे. सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये रेक्टँगल इन्सर्ट करा. त्याचा आउटलाईन कलर ग्रीन करा. ग्रीन अप्लाय करा. तर पहा इथे तुम्हाला इन्सर्ट मध्ये जायचं आहे. रेक्टँगल, हा रेक्टँगल शेप घेतलं मी आणि त्याचा आउटलाईन म्हणजे इथं बघा फॉर्मॅटमध्ये शेप आउटलाईन आणि आउटलाईन कलर कोणता करायचा आहे, ग्रीन. इथे ग्रीन कलर आलेला आहे. सबमिट करून घ्या. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल B4 बॉर्डर्स काढा म्हणजे मिटवा. तर बघा मित्रांनो या ठिकाणी B आणि 4 सिलेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये बॉर्डर काढायचं, इथून जायचं, नो बॉर्डर करून घ्यायचं. सबमिट बटनवर क्लिक करा. तर व्हिडिओ कसं वाटलं मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल ते पण सांगा आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल नक्कीच दूर करू. आपण आपल्या पवन मास्टर कम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय आणि तुमचं धन्यवाद. ठीक आहे. असेच तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा, शेअर करा. ठीक आहे. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो बाय बाय. ऑल टोटली आपण एक्सेलचे प्रश्न सोडल्यात. तर मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.